Algebra of matrices. Two matrices A and B are said to be conformable for the product AB if the number of columns in A is equal to the number of rows in B. आता इथे हे दोन मॅट्रिसेस आहेत ए आणि बी. ए मॅट्रिसेसची ऑर्डर काय आहे एम बाय एन आणि बी ची काय ऑर्डर आहे एन बाय पी. तर इथे एम हे काय दर्शवतं नंबर ऑफ रोज आणि एन काय आहे एन आहे नंबर ऑफ कॉलम्स. आता इथे मॅट्रिक्स ए चा नंबर ऑफ जे कॉलम्स आहेत तेवढेच इथे बी मॅट्रिक्सचे रो आहेत नंबर ऑफ रोज. इथे एन आहे इथे पण एन आहे. तर इथे एन मात्र मॅट्रिक्स ए चे काय आहेत कॉलम नंबर आहेत म्हणजे 2 आहेत का 3 कॉलम आहेत का 4 आहेत का 5 आहेत कॉलम. तर एन ही संख्या आहे आणि इथे मॅट्रिक्स बी चे एन हे काय आहे ते हे रोची संख्या आहे. आणि जेव्हा कॉलमची संख्या आणि रोची संख्या सारखी असेल म्हणजे मॅट्रिक्स ए ची कॉलमची संख्या आणि मॅट्रिक्स बी ची रोची संख्या जर सारखी असेल इथे एन आहे इथे पण एन आहे तेव्हाच इथे प्रोडक्शन होऊ शकेल इथे मल्टिप्लिकेशन होऊ शकेल गुणाकार होऊ शकेल. आणि जो मॅट्रिक्स येईल ह्यांचा गुणाकार करून ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून जो मॅट्रिक्स येईल त्याची ऑर्डर काय आहे एम बाय पी. एम इथे काय आहे नंबर ऑफ रोज आणि पी काय आहे इथे नंबर ऑफ कॉलम्स. आता इथे एक्झाम्पल आहे मॅट्रिक्स ए मध्ये एलिमेंट्स आहेत A11 A12 A13 आणि मॅट्रिक्स बी मध्ये एलिमेंट्स आहेत B11 B21 B31. तर इथे मॅट्रिक्स ए ची ऑर्डर काय आहे रो किती आहे इथे रो इथे फक्त एकच आहे पण कॉलम किती आहे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम म्हणजे ऑर्डर काय येणार ह्या मॅट्रिक्सची 1/3 1 रो अँड 3 कॉलम. आता बी हा मॅट्रिक्स बघा ह्याच्यामध्ये कॉलम किती आहेत आणि रो किती आहे तर ह्याच्यामध्ये कॉलम एकच आहे व्हर्टिकल जो असतो त्याला आपण कॉलम म्हणतो ना हॉरिझॉन्टलला रो म्हणतो. मग रो किती आहेत 1 2 3 फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो म्हणजे 3 रोज आहे आणि कॉलम मात्र एक आहे. मग अशा वेळेस इथे प्रॉडक्ट हे पॉसिबल आहे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे कारण नंबर ऑफ कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन बी. इथे कॉलमची संख्या किती आहे 3 आहे आणि इथे रोजची संख्या किती आहे 3 आहे ह्या मॅट्रिक्समध्ये त्यामुळे आपण इथे ए बी काढू शकतो. सोल्युशन नंबर ऑफ कॉलम्स ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ मॅट्रिक्स बी दॅट इज 3. इथे कॉलम किती आहे 3 आणि इथे रो किती आहे 3 आहे त्यामुळे इथे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. देअरफॉर प्रॉडक्ट ए बी हा जो मॅट्रिक्स येईल तर ह्याची ऑर्डर काय असणार आहे आता ह्या मॅट्रिक्सची 1 into 1 1/1 1 रो अँड 1 कॉलम. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं ह्या दोन मॅट्रिक्सचं. आता पहिल्यांदा आपल्याला A11 नी कशाला मल्टिप्लाय करायचंय दुसऱ्या मॅट्रिक्स मधला जो नंबर आहे त्याला करायचे A11 into B11 आणि आता काय करायचंय कोणतं चिन्ह द्यायचंय तर अधिक प्लस करायचंय. A12 नी मल्टिप्लाय करायचंय A21 ला A12 नी मल्टिप्लाय करायचंय B21 ला प्लस A13 नी मल्टिप्लाय करायचंय B31 ला आणि इथे मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहायचंय. इथे मल्टिप्लिकेशन करून आन्सर इथे मल्टिप्लिकेशन करून आन्सर आणि त्यांच्यामध्ये काय आहे इथे त्यांच्यामध्ये ॲडिशन आहे. ह्यांच्यामध्ये ॲडिशन करायची बेरीज करायची आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे 1/1 कॉलम एकच आणि रो पण एकच. एक्झाम्पल सेकंड आहे लेट मॅट्रिक्स ए कंटेन्स एलिमेंट्स 1 3 2 अँड ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1/3 1 रो 3 कॉलम. एकच रो आहे हॉरिझॉन्टल म्हणजे रो आणि व्हर्टिकल म्हणजे कॉलम. इथे एकच रो आहे आणि कॉलम किती आहे इथे फर्स्ट सेकंड आणि थर्ड 1 रो अँड 3 कॉलम. याची ऑर्डर आहे 1/3. आता मॅट्रिक्स बी मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 3 2 1. मॅट्रिक्स बी ची ऑर्डर काय आहे 3/1 म्हणजे 3 रोज आणि 1 कॉलम. फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि एकच कॉलम. तर इथे मल्टिप्लिकेशन हे होऊ शकतं प्रॉडक्ट हा होऊ शकतो गुणाकार इथे आपल्याला करता येईल कारण नंबर ऑफ कॉलम्स इन ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन बी. इथे 3 आहे आणि इथे 3 आहे नंबर ऑफ कॉलम्स इन ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन बी. इथे आपण प्रॉडक्ट करू ए बी. आधी मॅट्रिक्स ए लिहून घेऊ 1 3 2 आणि आता बी लिहून घेऊ 3 2 1. त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर कसं करणार आपण कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे कोणत्या संख्येला. आता 1 आणि 3 मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1 into 3 नंतर 1 into 3 नंतर आता मल्टिप्लाय करायचे 3 आणि 2 इथे प्लस घ्यायचे अधिक करायचे
3 इंटू 2, 3 इंटू 2, मग प्लस परत. आता थर्ड एलिमेंट 2 इंटू 1, 2 इंटू 1, 1 इंटू 3 3, प्लस 3 इंटू 2 6, 2 इंटू 1 2, 3 प्लस 2 9, 9 प्लस 2 11. म्हणजे ह्या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच एलिमेंट आहे. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1 बाय 1, 1 बाय 1. एक रो आणि एकच कॉलम, 1 बाय 1. आता इथे आपण ए बी काढला, आता आपण बी ए काढू. देअरफॉर बी ए, आता पहिल्यांदा मॅट्रिक्स आपल्याला हा लिहावा लागेल 3 2 1 आणि ए मॅट्रिक्स नंतर लिहायचा आहे 1 3 आणि 2. आता ह्याची ऑर्डर आहे 1 बाय 3 आणि ह्याची ऑर्डर आहे 3 बाय 1. तर बी एची ऑर्डर काय येणार? बी ए मॅट्रिक्सची ऑर्डर येणार 3 बाय 3, 3 बाय 3. इथे कॉलम नंबर आणि इथे रो नंबर हे सेम आहे 1 1. म्हणजे ह्यांचा जो आता मॅट्रिक्स येईल त्याच्यामध्ये 3 रो असतील आणि 3 कॉलम असतील. म्हणजेच ऑर्डर काय असणार आहे? 3 बाय 3 असणार आहे. आता इथे जसं आपण ए बी केलं तेव्हा 1 बाय 1 होतं, इथे मात्र 3 बाय 3 येणार आहे. आता इथे जसं आपण ए बी जर मल्टिप्लिकेशन करताना 1नी 3ला मल्टिप्लाय केलं, पण इथे एकाच कॉलममध्ये परत 2 आणि 1 आहेत अजून. मग आपल्याला 3नी काय करायचं आहे? 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. तसंच 2नी पण 1ला मल्टिप्लाय करायचं आहे, 1नी पण 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 इंटू 1, 3 इंटू 1, 2 इंटू 1 अँड 1 इंटू 1. त्यानंतर काय करायचं आहे? सेकंड इथला ह्या सेकंड मॅट्रिक्समधला हा 3 नंबर घ्यायचा आहे आणि 3नी 3ला मल्टिप्लाय करायचं आहे, 2नी 3ला आणि 1नी 3ला. ह्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 2 1. तर 3नी पहिल्यांदा ह्याला मल्टिप्लाय केलं, नंतर 2नी 1ला मल्टिप्लाय केलं आणि 1नी 1ला मल्टिप्लाय केलं. मग दुसऱ्या वेळेस आपण 3नी 3ला, 2नी 3ला, 1नी 3ला. तिसऱ्या वेळेस 3नी 2ला, 2नी 2ला आणि 1नी 2ला मल्टिप्लाय केलं. त्याचे मल्टिप्लिकेशन करून आपण लिहू 3 इंटू 1 3, 2 इंटू 1 2, 1 इंटू 1 1, 3 इंटू 3 9, 2 इंटू 3 6, 1 इंटू 3 3, 3 इंटू 2 6, 2 इंटू 2 4, 1 इंटू 2 2. आता इथे बी ए हा मॅट्रिक्स आहे आणि ए बी बरोबर 11. त्या मॅट्रिक्समध्ये एकच एलिमेंट आहे आणि त्याची ऑर्डर आहे 1 बाय 1 आणि बी एची ऑर्डर आहे 3 बाय 3. ह्यावरून आपल्याला काय समजतं की जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा मात्र ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. मॅट्रिक्समध्ये हा रूल फॉलो होत नाही. पण एरवी आपण 2 संख्या जर घेतल्या, समजा 2 आणि 5 ह्या संख्या घेतल्या आणि ह्याच्यामध्ये गुणाकार केला, समजा ए इक्वल टू 2 अँड बी इक्वल टू 5 आहे. ए बी केलं 2 इंटू 5 10, बी ए केलं तर 5 इंटू 2 10. मग इथे मात्र हा रूल फॉलो होतो, पण मॅट्रिक्समध्ये हा रूल फॉलो होत नाही. ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. सॉल्व एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल 3. मॅट्रिक्स A contains elements -1, -2, -3, 2, 1, 0 and order of this matrix is 3 by 2, 3 rows and 2 columns. Matrix B contains elements 1, 2, -1, -2 and order of this matrix is 2 by 2, 2 rows and 2 columns. Then find AB and BA whichever exist. आता इथे आपण आधी AB काढून मग BA काढू. सोल्युशन. आता इथे मॅट्रिक्स A ची ऑर्डर काय आहे? 3 by 2 आणि B ची ऑर्डर आहे 2 by 2, 2 by 2. देअरफॉर ए बी यांच्या मल्टिप्लिकेशन दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन केल्यावर जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे? 3 by 2, 3 by 2. आता जेव्हा आपण बी ए करू, बी ची ऑर्डर आहे 2 by 2 आणि ए ची ऑर्डर आहे 3 by 2. पण इथे नंबर ऑफ कॉलम्स इन बी इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ रोज इन ए, देअरफॉर नॉट एक्झिस्ट. हे आपण करू शकत नाही गुणाकार असा बी एचा, बी इंटू ए. पण ए बी इज पॉसिबल. हे पॉसिबल आहे पण हे नॉट पॉसिबल आहे. तर आपण आता ए आणि बीचा काय करू? गुणाकार करू. ए मॅट्रिक्स इथे लिहून घेऊ आपण. ए बी काढायचं आपल्याला. देअरफॉर ए बी इक्वल टू मॅट्रिक्स ए कंटेन्स एलिमेंट्स अँड मॅट्रिक्स बी कंटेन्स एलिमेंट्स 1 2 -1 अँड -2. ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचे आणि जो मॅट्रिक्स येणार आहे ए बी तो 3 by 2 म्हणजे 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. 3 rows and 2 columns असा असणार आहे ते मॅट्रिक्स असणार आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण? -1नी 1ला मल्टिप्लाय करायचं आहे, -2नी -1ला मल्टिप्लाय करायचं आहे, -1नी 1ला, -2नी -2ला आणि इथे राहायचं आहे. मग -1 इंटू 1 1, -2 इंटू
निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 1 म्हणजे 2, यांच्यामध्ये प्लस आहे, प्लस 2 इंटू 1, 2 इंटू 1 2 प्लस 2, निगेटिव्ह 1 इंटू 1, निगेटिव्ह 1 इंटू 1 निगेटिव्ह 1 इथे. आता नंतर सेकंड रो घ्यायचा आणि सेकंड रोनी परत ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचे. जर सेकंड रो घेतला आपण, सेकंड रोनी ह्या फर्स्ट कॉलमच्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे. निगेटिव्ह 3 इंटू 1 निगेटिव्ह 3, 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स निगेटिव्ह 2. आता थर्ड रो घ्यायचा आहे, थर्ड रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय 1 इंटू 1 1 अँड 0 इंटू निगेटिव्ह 1 0. आता त्याच्यानंतर आपल्याला कॉलम चेंज करायचा आहे. कॉलम आता हा घ्यायचा आहे आणि हा रो घ्यायचा आहे. निगेटिव्ह 1नी मल्टिप्लाय करायचे 2ला, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स 4 4 प्लस 4. आता रो नंबर चेंज करायचा आहे. निगेटिव्ह 3 आणि 2नी मल्टिप्लाय करायचं सेकंड कॉलमला. निगेटिव्ह 3 इंटू 2, निगेटिव्ह 3 इंटू 2 6, निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स निगेटिव्ह 4. आता थर्ड रो घ्यायचा आहे आणि थर्ड रोनी मल्टिप्लाय करायचं आहे ह्या कॉलमला 1 इंटू 2 अँड 0 इंटू 0 निगेटिव्ह 2 मीन्स 0. ते सॉल्व करू आपण. निगेटिव्ह 1 प्लस 2 1, निगेटिव्ह 2 प्लस 2 2, 5 निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 10 1 अँड 2, 3/2. 3 रोज, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड 2 कॉलम, फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम. तर ह्याप्रमाणे आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सॉल्व एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल 4. लेट A is a matrix containing elements 3 2 negative 1 negative 2 5 and 4 and order of matrix A is a 2/3, 2 rows and 3 columns. Now matrix B contains elements 3 negative 4 and 2 and order of matrix B is 2/2, 2 rows and 2 columns. Find AB and BA whichever exist. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन AB आणि BA घ्यायचे. तर एचं मल्टिप्लिकेशन होतं का नाही ते बघायचं आपल्याला. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A इज 2/3 अँड ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स B इज 2/2. नाउ हिअर नंबर ऑफ कॉलम्स in A is 3 and which is not equal to number of rows in B. Therefore AB is not possible, not exist or not defined. Number of columns in matrix A is not equal to number of rows in matrix B. Therefore AB is not possible or not exist. आता BA मल्टिप्लिकेशन करू आपण. B इंटू A. बीचं ऑर्डर काय आहे 2 इंटू 2 आणि Aची ऑर्डर 2 इंटू 3, 2 इंटू 3. आता इथे 2 आहे, इथे पण 2 आहे. Therefore BA is possible, exist. Why? Because number of columns in matrix B equal to number of rows in matrix A equal to 2. तर मॅट्रिक्स बी मध्ये 2 कॉलम्स आहेत आणि मॅट्रिक्स बी मध्ये 2 रो आहेत. या दोन्हींची संख्या सारखी आहे, त्यामुळे आपण BA करू शकतो. BA म्हणजे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स B इंटू मॅट्रिक्स A हे पॉसिबल आहे. आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करू B इंटू A, मॅट्रिक्स B इंटू A. पहिल्यांदा मॅट्रिक्स आपल्याला B लिहायचा आहे आणि नंतर A लिहायचा आहे. बिकॉज नंबर ऑफ कॉलम्स इन B इक्वल टू नंबर ऑफ रोज इन A. B इंटू A इक्वल टू -3 -3 -4 2 आणि A आहे 3 2 -1 -2 5 and 4. Order of matrix B is 2/2, 2 rows and 2 columns. Order of matrix A is 2/3, 2 rows and 3 columns. इथे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम बरोबर दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो, त्यामुळे इथे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आता इथे आपण हे मल्टिप्लिकेशन करू. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा रो घ्यायचा, ह्या रोनी ह्या रोला मल्टिप्लाय करायचे आणि आन्सर लिहायचे. 3 इंटू 3 9 प्लस -3 इंटू -2 मीन्स 6 प्लस 6. आता इथे आपण कॉलम बदलू, हा इथला आणि ह्या कॉलमला मल्टिप्लाय करू ह्या रोनी आणि इथे लिहायचे 3 इंटू 2 6 अँड -3 इंटू 5 मीन्स -15.
आता कॉलम हा चेंज करू, ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. रो तोच ठेवला आपण. 3 इंटू -1, -3 इंटू 4, -12. आता इथे आपल्याला रो चेंज करायचा आहे पूर्ण, आणि पहिला कॉलम घेऊ आधी इथे. -4 इंटू 3, -12. 2 इंटू -2 मीन्स -4. तर कॉलम चेंज करायचा, हा कॉलम घ्यायचा. -4 इंटू 2, -8. 2 इंटू 5, 10 प्लस 10. आता थर्ड कॉलम घ्यायचा. -4 इंटू -1, -4 इंटू -1, 4. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह मीन्स 4. 4, 2 इंटू 4, 2 इंटू 4, 8 प्लस 8. आता हे सॉल्व करू आपण. 9 प्लस 5, 15. 6 मायनस 15 मीन्स 15 मायनस 6, निगेटिव्ह साईन. -3, -12, -15, -16, 2 and 12. And order of this matrix is 2 by 3. 2 by 3. Example 5. Let matrix A contains elements 4, -3, 5, 2 and B contains elements -1, 3, 4 and -2. Find AB and BA whichever exist. Now order of this matrix A is 2 by 2 and order of matrix B is also 2 by 2. That is 2 rows and 2 columns. 2 rows, 2 columns. Therefore number of columns in A equal to number of rows in B. Therefore AB is exist, possible, and BA is also possible because order of both matrices is same. Now here number of columns in B equal to number of rows in A. Therefore BA is also exist. तर इथं आपण दोन्ही प्रकारे मल्टिप्लिकेशन करू शकतो. A इंटू बी असं करू शकतो किंवा B इंटू A असंही मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर आता आपण दोन्ही मल्टिप्लिकेशन करू. ए बी पहिल्यांदा आपल्याला ए मॅट्रिक्स लिहायचं आहे. 4, -3, 5, 2 आणि नंतर बी लिहायचं आहे. आपण ए बी करतोय. मल्टिप्लिकेशन ऑफ ए इंटू बी. -1, 3, 4 and -2. Order of A is 2 by 2 and B is also 2 by 2. Number of columns in A equal to number of columns in matrix B. Therefore multiplication is possible. तर मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, आधी हा इथला रो घ्यायचा. ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा 4नी -1ला म्हणजे -4. -3 इंटू 4, -12, -12. आता आपण कॉलम चेंज करू. 4 इंटू 3, 12. -3 इंटू -2. Negative becomes positive. Multiplication of two negative number is positive number. 3 into 2, 6 plus 6. Now 5 आता रो बदलू आणि कॉलम बदलू. आता रो घ्यायचा आहे 5 आणि 2 आणि इथला हा कॉलम घ्यायचा आधी. 5 इंटू -1, -5. 2 इंटू 4, 8 प्लस 8. तर कॉलम हा कॉलम घ्यायचा आहे. 5 इंटू 3, 15. 2 इंटू -2 मीन्स -4 -4. आता हे सॉल्व करून घ्यायचं आहे. -16, 18, 3 and 11. And order of this matrix is 2 by 2. इथे आपण BA काढू. BA तिथे आपण ए बीचं मल्टिप्लिकेशन काढलं. आता बी एचं मल्टिप्लिकेशन काढायचं आहे. आधी बी मॅट्रिक्स लिहायचं आहे. बी -1, 3, 4, -2. नंतर ए घ्यायचं आहे. 4, -3, 5, 2. 4, -3, 5, 2. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2 by 2. ह्याची पण 2 by 2. नंबर ऑफ कॉलम्स इन बी इक्वल टू नंबर ऑफ कॉलम इन रो नंबर ऑफ रोज इन बी ए. त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. नंबर ऑफ कॉलम्स इन बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन ए.
आता इथे मल्टिप्लिकेशन करू आपण. इकडे जसं केलं तसंच हे मल्टिप्लिकेशन करायचे. फक्त इथे आधी आपण ए मॅट्रिक्स घेतला होता आणि नंतर बी घेतला होता. आता आपण बी आधी घेतलाय आणि ए नंतर घेतलाय. आता ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. -1 × 4 -4, 3 × 5 15. तर कॉलम चेंज करायचा आहे इकडला. -1 × -3 3, 3 × 2 6, 3 × 2 6 प्लस 6. आता रो चेंज करू. 4 × 4 16, -2 × 5 -10. कॉलम चेंज करायचा. 4 × 3 -12, -2 × 2 -4, -4. हे आपण सॉल्व करू. BA = 11, 3 + 6 9, 16 - 10 6, 16 - 10 6 आणि -16. आता याची ऑर्डर पण 2/2 आहे. आता इथे ए बी आणि बी बघा, बी ए बघा सारखं आहे का नाही. ए बीचा मॅट्रिक्स बघा आणि बी एचा मॅट्रिक्स. त्याहून आपण काय लिहू शकतो, हेन्स ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. ते करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघा. इथे -16 आहे, इथे मात्र 11 आहे, इथे 18 आहे, 9 आहे, 3 आहे, 6 आहे, 11 आहे आणि -16 आहे. एक्सरसाइज 4.6 क्वेश्चन फर्स्ट इव्हॅल्युएट. त्यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट. आता इथे 2 मॅट्रिक्सेस दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ऑर्डर ऑफ धिस मॅट्रिक्स इज 3/1. हिअर आर 3 rows and 1 column. First row, second row, third row and column 1 column. Now order of this matrix is 1/3. 1 row and 3 column. First column, second column and third column. तर इथे ऑर्डर 3/1 आणि इथे 1/3. नंबर ऑफ कॉलम इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. देअरफॉर मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. मग आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करू. 3 × 2, 3 × 2, 2 × 2 and 1 × 2. The 3 × -4, 2 × -4 and 1 × -4. 3 × -4, 2 × -4 and 1 × -4. Now 1 3 × 3 × 3, 2 × 3 and 1 × 3. 3 × 3, 3 × 3, 2 × 3 and 1 × 3. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, 3/3. 3 rows and 3 column. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड कॉलम नंबर 3. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम. तर आपण सॉल्व करू. 3 × 2 6, 3 × -4 -12, 3 × 3 9, 2 × 2 4, 2 × -4 -8, 2 × 3 6, 1 × 2 2, 1 × -4 -4, 1 × 3 3. 3/3. तर ह्या 2 मॅट्रिसेसचं आपण मल्टिप्लिकेशन केले. क्वेश्चन फर्स्ट इव्हॅल्युएट मधलं सेकंड एक्झाम्पल आहे. 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. पहिल्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट्स आहेत 2 -1 3 आणि दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट आहेत 4 3 1. नाउ ऑर्डर ऑफ धिस मॅट्रिक्स इज 1/3. 1 row and 3 column. 1 row and 3 column. First column, second and third column. And order of this matrix is 3/1. 3 row and 1 column. First row, second row, third row and column is here 1. Now here number of columns in first matrix is equal to number of rows in second matrix. Therefore multiplication is here possible. मग इथे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो, कारण पहिल्या मॅट्रिक्स मधले कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या रोची संख्या ही सारखी आहे, 3 आणि 3. त्यामुळे इथे मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. आता इथे येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय असणार आहे, 1/1. तर इथे 2 नी 4 ला मल्टिप्लाय करायचे, -1 नी 3 ला आणि ह्या 3 नी ह्या 1 ला. 2 × 4, 2 × 4 प्लस -1 × 3 × 3 प्लस 3 × 1, 3 × 1. 2 × 4 8, -1 × 3 -3, 3 × 1 3 इक्वल टू 8. ह्या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच एलिमेंट आहे आणि याची ऑर्डर काय आहे, 1/1. 1 row 1 column.
Question second, if matrix A contains elements 1, -3, 4 and 2, and matrix B contains elements 4, 1 and 3, -2, show that AB is not equal to BA. तर इथे आपल्याला दोन मल्टिप्लिकेशन घ्यायचे, AB आणि दुसरं BA, आणि दोन्ही इक्वल नाही आहेत हे आपल्याला इथे शो करायचे. तर इथे आपण AB आधी करू. AB इक्वल टू, राईट एलिमेंट ॲज इट इज, B 4, 1, 3 आणि -2. या दोन्ही मॅट्रिक्समध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. आणि ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/2 अँड ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज ऑल्सो 2/2. नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. जर मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आणि येणारा मॅट्रिक्स जो आहे त्याची काय असणार आहे ऑर्डर, 2/2. म्हणजे एकूण ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत, 4 एलिमेंट्स असणार आहेत. तर इथे आपल्याला आधी हा रो घ्यायचा आहे आणि इथे हा कॉलम घ्यायचा आहे. आणि आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं, 1नी 4ला मल्टिप्लाय करायचं आणि -3नी 3ला मल्टिप्लाय करायचं आणि ॲड करायचं. 1 × 4 प्लस -3 × 3. आता नंतर आपण हा कॉलम चेंज करू आणि हा कॉलम घेऊ आता. आणि इथे एलिमेंट लिहायचा 1 × 1 and -3 × -2. 1 × 1 प्लस -3 × -2. आता आपण रो चेंज करू आणि कॉलम पण फर्स्ट घेऊ. इकडे हा रो घेऊ आणि कॉलम आता हा घेऊ फर्स्ट. आता कसं मल्टिप्लिकेशन करणार, 4नी 4ला आणि 2नी 3ला. 4 × 4 प्लस 2 × 3. आता कॉलम चेंज करायचा आहे, हा कॉलम घ्यायचा आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं, 4 × 1 प्लस 2 × -2. 4 × 1 प्लस 2 × -2. हे सॉल्व करू. 1 × 4 4, -3 × 3 -9. 4 × 4 16, 2 × 3 6 प्लस 6. 1 × 1 1, -3 × -2 प्लस 6. Multiplication of two negative number is positive number. 1 plus 1 plus 6. 4 × 1 4. 2 × -2 -4 equal to 4 minus 9 minus 5. 1 plus 6 7. 16 plus 6 22. 4 minus 4 0. And order of this matrix is 2/2. 2 rows and 2 columns. आता आपण BA काढू. BA आता आधी पहिल्यांदा मॅट्रिक्स लिहायचा आहे B. 4 1 3 अँड -2. नंतर लिहायचा आहे A. 1 -3 4 आणि 2. आता इथे नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स. देअरफॉर मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. इथे 2/2 आहे ऑर्डर, इथे पण 2/2 आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन करू. 4 आता पहिल्यांदा हा रो घ्यायचा, ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 4 × 1 4 प्लस 1 × 4 4. आता सेकंड कॉलम घ्यायचा. 4 × -3 -12. 1 × 2 2. आता हा रो घ्या, सेकंड रो घ्यायचा आहे. सेकंड रोनी मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 1 3. 3 × 1 3. -2 × 4 -8. -3. आता सेकंड कॉलम घ्यायचा. 3 × -3 -9. -2 × 2 -4. तर सॉल्व करू आपण हे. 4 + 4 8. -12 - 2 -10. 3 - 8 -5. -9 -4 -13. आता इथे AB आणि BA चेक करा. AB इज नॉट इक्वल टू BA. तर इथे BA इज नॉट इक्वल टू AB और AB इज नॉट इक्वल टू AB बरोबर हा मॅट्रिक्स -5 7 22 आणि 0 अँड BA इक्वल टू 8 -10 -5 -13. इथे करस्पॉन्डिंग जर एलिमेंट्स बघितले आपण ते सारखे नाही आहेत, सेम नाही आहे. देअरफॉर AB इज नॉट इक्वल टू BA. AB इज नॉट इक्वल टू BA किंवा BA इज नॉट इक्वल टू AB. दोन्ही मॅट्रिक्स कसे वेगळे आहेत. जरी मल्टिप्लिकेशन करताना तेच मॅट्रिक्स आपण वापरले तरी सुद्धा इथे ॲन्सर सेम येत नाही आहे, डिफरंट येतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो
की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. देअरफॉर AB इज नॉट इक्वल टू BA. ABचं मल्टिप्लिकेशन घेतलं आपण, आधी A मॅट्रिक्स घेतला आणि नंतर B मॅट्रिक्स घेतला आणि त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर काय आलं, हा मॅट्रिक्स आला. आणि BAच्या वेळेस आपण आधी B मॅट्रिक्स पहिल्यांदा घेतला आणि A नंतर घेतला आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर हा मॅट्रिक्स आला. तर हे दोन्ही आन्सर कसे आहेत, डिफरंट आहेत, इक्वल नाहीये. म्हणून AB आणि BA हे इक्वल नाही आहेत. AB इज नॉट इक्वल टू BA. For given matrices A and B, we know that if AB exists, that is multiplication of matrix A and B exists, BA, that is multiplication of B and A, may or may not exist. तर इथे आपल्याला AB जर एक्झिस्ट होत असेल, मल्टिप्लिकेशन जर आपण केलं A आणि Bचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही व्हॅल्यू मिळाला, तो एक्झिस्ट आहे, पॉसिबल आहे मल्टिप्लिकेशन. पण जर आपण B आणि A म्हणजे आधी B मॅट्रिक्स घेतला मग A मॅट्रिक्स केला, तर मल्टिप्लिकेशन हे एक्झिस्ट असेल किंवा एक्झिस्ट नसेल. म्हणजे पॉसिबल असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा पॉसिबल नसेल. द सेकंड नोट, समजा BA एक्झिस्ट असेल म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ B अँड A, पहिल्यांदा B मॅट्रिक्स लिहिला आपण आणि नंतर A लिहिला म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ BA असं लिहिणार आपण. मग ह्यांच्यात जर मल्टिप्लिकेशन हे एक्झिस्ट असेल तर तसंच इथं जसं आपण म्हणलं तसंच इथं आपण म्हणू शकतो AB मे एक्झिस्ट. AB हे पॉसिबल आहे किंवा पॉसिबल नाही आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ AB इज पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल. मे ऑर मे नॉट पॉसिबल म्हणजे त्यांच्या ऑर्डरप्रमाणे ते ठरणार आहे. त्या मॅट्रिसेसची काय ऑर्डर आहे त्याप्रमाणे इथे AB एक्झिस्ट होईल किंवा एक्झिस्ट होणार नाही. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ AB पॉसिबल असेल किंवा पॉसिबल नसेल. जरी BA पॉसिबल आहे, BA जरी मल्टिप्लिकेशन केलं आणि आन्सर आलं तर ABचं काही आन्सर येईल असं नाही सांगता येत, मल्टिप्लिकेशन इथे होऊ शकणार नाही असं पण असेल. आता तिसरी नोट, AB और BA एक्झिस्ट, दोन्ही एक्झिस्ट आहे. AB मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशन आहे, त्याचं काहीतरी आन्सर आलेलं आहे, एक मॅट्रिक्स आलेला आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन मोठे. इफ AB अँड BA बोथ एक्झिस्ट, तर इथं AB आपण मल्टिप्लिकेशन केलं, पहिल्यांदा A मॅट्रिक्स घेतला मग B घेतला, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, काहीतरी आन्सर येतं, कोणतं तरी एक मॅट्रिक्स तयार होतो म्हणजे एक्झिस्ट आहे. आणि BA म्हणजे पहिल्यांदा आपण B मॅट्रिक्स घेतला मग A घेतला, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, एक मॅट्रिक्स आला, त्याचा आन्सर आला म्हणजे BA सुद्धा एक्झिस्ट आहे. बोथ आर एक्झिस्ट बट दे मे नॉट बी इक्वल. जरी ते एक्झिस्ट असते तरी त्यांचं जे मॅट्रिक्स येईल ते दोन्ही इक्वल नाही आहे. AB इज नॉट इक्वल टू BA. तर इथे ही मॅट्रिक्सची काय आहे प्रॉपर्टी आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची काय प्रॉपर्टी आहे. इफ देर आर टू मॅट्रिसेस A अँड B, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह, दॅट इज AB इज नॉट इक्वल टू BA. Properties of matrix multiplication. For matrices A and B, matrix multiplication is not commutative. That is, AB is not equal to BA. तर हे कोणत्याही दोन मॅट्रिसेससाठी आहे ही प्रॉपर्टी आहे. ही दोन मॅट्रिसेस आहेत A आणि B, जर त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन ह्या पद्धतीने घेतलं AB आणि दुसरं मल्टिप्लिकेशन आपण BA घेतलं तर इट इज नॉट सेम, इट इज नॉट इक्वल. AB इज नॉट इक्वल टू BA. Means matrix multiplication is not commutative. The second property of matrix multiplication for three matrices. आता इथे तीन मॅट्रिसेसचा विचार केलेला आहे. तर ह्यावेळेस मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह. दॅट इज AB, आधी आपण ABचं मल्टिप्लिकेशन केलं नंतर Cला त्यांनी मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू आधी BCचं मल्टिप्लिकेशन करून आपण Aला मल्टिप्लाय केलं. तर हे दोन्ही आन्सर याचं सेम येणार आहे. म्हणजे आधी इथे ABचं मल्टिप्लिकेशन केलं, जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सने Cला मल्टिप्लाय करायचं. तसंच इथे काय केलेलं आहे, आधी BC ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून आणि A आधी लिहिलं आहे आणि नंतर हा मॅट्रिक्स लिहिला आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. तर जे आन्सर येईल तेच ह्याचा आन्सर येणार आहे. मग फॉर थ्री मॅट्रिसेस जर असतील, तीन मॅट्रिसेस जर असतील तर ह्यावेळेस काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह. पण दोनच असतील, for two matrices A and B, matrix multiplication is not commutative. That is, AB is not equal to BA.
if order of matrices are suitable for multiplication. The third property आहे for three matrices A, B, C, multiplication is distributive over addition. इथे पहिले एक्झाम्पल आहे, समजा तीन मॅट्रिसेस आहेत A, B आणि C. B प्लस C इक्वल टू AB प्लस AC. तिथे आपण लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ याला काय म्हणायचं, लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे इथे आपण आधी बी आणि सी ची ॲडिशन केली आणि नंतर ए आणि ह्यांची ॲडिशनला आपण मल्टिप्लाय करून जे आन्सर केलं येईल तेच आन्सर इथे आधी आपण ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर आणि दोन्हीचे ॲडिशन करून जे आन्सर येईल ते आणि लेफ्ट आणि आर एच एस आणि एल एच एस हे सेम असणार आहेत. दुसरा लॉ इथे आता राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. तर बी प्लस सी इंटू ए इक्वल टू बी ए प्लस सी ए. राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. And these laws can be verified by examples. तर इथे फोर प्रॉपर्टी ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. फॉर अ गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स ए देअर एक्झिस्ट अ युनिट मॅट्रिक्स आय ऑफ द सेम ऑर्डर ॲज दॅट ऑफ ए. म्हणजे ए हा मॅट्रिक्स आहे आणि आय हा युनिट मॅट्रिक्स आहे. हे दोन्ही काय आहेत, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. एची जी ऑर्डर आहे त्याच ऑर्डरचा हा युनिट मॅट्रिक्स आहे. आणि जर आपण ह्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं ए आय इक्वल टू आय ए इक्वल टू ए आणि आय ह्यांचं मल्टिप्लिकेशन आधी ए लिहायचा मॅट्रिक्स, मग त्याचा युनिट मॅट्रिक्स सेम ऑर्डरचा घ्यायचा, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि आन्सर काढायचं. तसंच इथे आपल्याला युनिट मॅट्रिक्स घ्यायचा आहे सेम ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स एचा आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं. तर ते सेम आन्सर असणार आहे. इट इज इक्वल टू मॅट्रिक्स ए. आय इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स फॉर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. त्याचं आपण एक्झाम्पल घेऊन हे व्हेरीफाय करू शकतो. इट इज इक्वल टू ए ऑर नॉट. कोणता एक मॅट्रिक्स घ्यायचा आणि त्याच ऑर्डरचा आपल्याला इथे, आणि ए मॅट्रिक्स कसा हवा तर स्क्वेअर मॅट्रिक्स हवा. नंबर ऑफ कॉलम्स इक्वल टू नंबर ऑफ रोज ज्याच्यामध्ये असतील असाच मॅट्रिक्स घ्यायचा आहे. म्हणजे 2x2 3x3 असा ऑर्डरचा घ्यायचा की नंबर ऑफ कॉलम्स आणि रोज त्याचे इक्वल आहेत आणि त्याला मल्टिप्लाय करायचं युनिट मॅट्रिक्सनी ऑफ ऑर्डर सेम ऑर्डर ॲज मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए जर आपण 2x2 घेतला तर आय हा आपल्याला 2x2 घ्यावा लागेल. ए जर हा 3x3 असेल, 3 कॉलम 3 रोज असतील, तर इथे युनिट मॅट्रिक्स सुद्धा आपल्याला 3 रोज अँड 3 कॉलम्सचा घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करून बघायचं की इट इज असं इक्वेशन येऊ शकतं का, ए आय इक्वल टू आय ए इक्वल टू ए आहे का नाही ते व्हेरीफाय करायचं. द फिफ्थ प्रॉपर्टी फॉर एनी मॅट्रिक्स ए देअर एक्झिस्ट अ नल मॅट्रिक्स ओ सच दॅट ए ओ इक्वल टू 0 अँड ओ ए इक्वल टू 0. नल मॅट्रिक्समध्ये सगळे एलिमेंट्स कसे असतात, सगळे एलिमेंट्स हे 0 असतात. द सिक्स्थ प्रॉपर्टी the product of two non-zero matrices can be zero matrix, that is AB equal to 0 but A is not equal to 0 and B is also not equal to. जरी A हा 0 नाही आहे आणि B पण हा 0 नाही आहे, पण त्यांचं हे प्रॉडक्ट 0 येऊ शकतं. सिक्स्थ प्रॉपर्टी ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन द प्रॉडक्ट ऑफ टू non-zero matrices. इथे A is not equal to 0 matrix and B is also not equal to 0 matrix. म्हणजे ह्याच्यातले एलिमेंट्स हे 0 नाही आहेत. द प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो मॅट्रिसेस कॅन बी 0 मॅट्रिक्स. पण त्यांचं जर प्रॉडक्ट घेतलं, प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार घेतला, ए इज नॉट इक्वल टू 0 अँड बी इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0, पण मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड बी इक्वल टू 0 असं पण होऊ शकतं, असू शकतं. सेवन्थ प्रॉपर्टी आहे ही पॉझिटिव्ह इंटिग्रल पॉवर्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज ऑब्टेन बाय रिपीटेड मल्टिप्लिकेशन ऑफ ए बाय इट सेल्फ, दॅट इज ए स्क्वेअर इक्वल टू ए इंटू ए, मल्टिप्लिकेशन ऑफ ए अँड ए. A cube equal to multiplication of A and A, and A raised to n equal to A into A into A into A dot n times.